चला तर बघा, किती छान अशा सोनेरी कलरच्या बालुशाही आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर आपण ह्याच विदर्भ स्टाईल बालुशाहीची रेसिपी आता ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम एवढा मैदा. हा मैदा आपण व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे. तर आपल्याला आता त्यामध्ये मोहनसाठी तेल, डालडा किंवा तूप यापैकी आपण काहीही वापरू शकतो. तर मी इथे घेणार आहे 3 चमचे एवढा डालडा. तर हा डालडा आपल्याला व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे आणि तो त्या 250 ग्रॅम मैद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर मी इथे 3 चमचा एवढा डालडा वापरलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही 2 चमचे वापरला तरी काही हरकत नाही. चला तर हे मोहन आपण आता व्यवस्थित असं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. डालडा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपल्याला अर्धा कप एवढी पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊ शकता. साखरेचं प्रमाण आपण यासाठी कमी घेतलेलं आहे कारण त्या आपण पाकामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे त्या गोड होणार आहेत. आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे दही. तर दह्याचं प्रमाण हे आपण 40 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे, कारण त्यापेक्षा कमी जर झालं तर टेस्ट एवढी छान येणार नाही आणि जर जास्त झालं तर त्या आंबट अशा लागतील. त्यामुळे आपण व्यवस्थित असं प्रमाण घ्यायचे. तर आता आपल्याला हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा डो मळून घ्यायचा आहे. डो घट्ट झाला पाहिजे, अजिबात पातळ व्हायला नको. हा डो मला जास्त कडक वाटतोय, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे. आपला हा डो असा घट्टसर मळून झालेला आहे आणि आता आपण ह्या मळलेल्या डोला अर्धा ते पाऊण तास रेस्ट देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपण आता एका कढईमध्ये डालडा गरम केलाय. आता तर हे गोळे काढून घेतलेले आहेत. तर याला असंच नाही तळायचं आहे, थोडंसं प्रेस करून टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये. आपल्याला हे शक्य होईल तेवढं लो फ्लेमवर तळायचे आहेत, त्यामुळे त्या एकदम खुसखुशीत होतात आतून. आपण ह्या जर हाय फ्लेमवर तळल्या तर आतून कच्च्या राहतात आणि वरून करपतात, त्यामुळे लो फ्लेमवरच तळायच्या. तर तुम्ही बघू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या बालुशाहीला. आपल्याला पाक तयार करण्यासाठी 500 ग्रॅम एवढी साखर घ्यायची. आपण त्यामध्ये 2 कप एवढं पाणी टाकलं आहे. जर आपल्याला असं वाटलं की पाक जास्त घट्ट होतोय तर आपण अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतो. आता आपल्याला हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला एकतारी नाही करायचा आहे, थोडा घट्ट पाक पाहिजे आपल्याला, म्हणून थोडं शिजवणार आहोत अजून. चला तर आपला पाक आता हा रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते, पाकाची अशी गोळी झाली पाहिजे, कारण जर गोळी झाली नाही तर पाक आपल्या बालुशाहीला व्यवस्थित चिकटणार नाही. ही बालुशाही आता आपण एका ताटामध्ये सेट करणार आहोत. मी ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय आणि हे बालुशाही आता पटापट अशी उचलून सेट करून ठेवायची, नाहीतर पाकाची साखर होऊ शकते. पाक सुकल्यानंतर आपली बालुशाही ही रेडी आहे. हा जो एक्स्ट्रा पाक आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण आपण जेव्हा प्लेटमध्ये टाकतो तेव्हा असा पाक पसरला जातो, तर तो एक्स्ट्रा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, आतून कशी पूर्ण अशी लेअर आलेली आहे आपल्या बालुशाहीला. विदर्भ स्टाईल बालुशाही आहे ही. चला तर आपली बालुशाही आता खाण्यासाठी रेडी आहे.